आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी MJ न्यूजला सबस्क्राइब करा आणि बाजूला असलेले बेल आयकॉनवर प्रेस करा। सदैव ताज्या बातम्यांसह जुळून रहा MJ न्यूज सोबत। निवडून आलो त्यावेळेस 3 महिन्याला मीटिंग होती, म्हणजे तिसऱ्या मासिक सभेला आम्ही जमलो। त्यावेळेस एक आमच्या गावातील एक आला होता बियर बारच्या शॉपिंगला परमिशन द्या असं, पण आम्ही तो कॅन्सल केला आणि त्याच वेळेस ठरवलं की आपण जोपर्यंत 5 वर्ष आहेत तोपर्यंत 5 वर्षात एकाही बियर बारला, वाईन शॉपला, देशी दारूला किंवा मग ते फुगे विकणाऱ्यांना परमिशन द्यायची नाही। हे आमचं 3 महिने, म्हणजे ज्यावेळेस आम्ही 3च महिने झाले होते निवडून आलो होतो त्यावेळेस खूप वादही झाले होते आणि त्यावेळेस सांगितलं होतं स्पष्ट भाषेमध्ये की परमिशन मिळणार नाही। सरपंचाला हे असं माहिती होतं की सदस्य याला संमती देणार नाही किंवा सहमत राहणार नाही, म्हणून सरपंचाने त्याचा वैयक्तिक खिसा गरम करून स्वतः पैसे घेऊन स्वतः सही करून टाकली। याच्यावरती ठराव असं म्हणतात, पण त्यांना जो ठराव दिला गेलेला आहे ग्रामपंचायतीकडून त्याच्यामध्ये सध्या सूचक, अनुमोदक, माजी सरपंच आणि चालूचे उपसरपंच या सर्वांच्या सह्या आहे। तर तुम्ही ठरावावरती न सह्या करू शकता, पण तो त्यांना ठराव दिलेला आहे त्या ठरावातून वाचून सह्या करून आपण झालेली नाही तर हेतू पुरस्कार केलेली चूक आहे। नमस्कार, आपण बघत आहोत MJ न्यूज। जाणून घेऊ परिसरातील काही विशेष घडामोडी। मी आपल्यासोबत दादाराव वाघ। गावात अनेक समस्या, पण बियर बार मंजूर? नेरेदिगर गावातील ग्रामपंचायतीचा कारभार, संतप्त ग्रामस्थांचा हिसका। जिथे मुलांना पिण्याचे पाणी पिण्यासाठी शाळेजवळच्या घाणीच्या साम्राज्याजवळील नळाचे पाणी प्यावे लागते, जिथे महिलांना आरोग्य केंद्र गाठण्यासाठी कसरत करावी लागते, जिथे ग्रामपंचायत कसली प्राथमिकता देते तर दारू दुकानांना मंजूर करते। जामनेर तालुक्यातील नेरेदिगर गावात आज ग्रामस्थांचा उद्रेक पाहायला मिळाला, कारण सरपंच व ग्रामसेवक यांनी छुप्या पद्धतीने गावातील कोणत्याही सदस्याला न विचारता 6 महिने अगोदर बियर बार व वाईन शॉप साठी परवानगी मंजूर केली, ठराव केला। या ठरावातील सूचक व अनुमोदक सदस्यांनी यावर आज आक्षेप घेत विरोध केला। त्यांनी तीव्र प्रतिक्रिया देत, आम्ही सह्या केल्या खऱ्या, पण आम्हाला काही माहिती नव्हती। तो ठराव वाचून देखील दाखवला नाही ना चर्चा झाली। म्हणजे हा सगळा व्यवहार संमतीच्या नावाखाली फसवणूक होती। ही बाब समजताच ग्रामस्थ व ग्रामपंचायत सदस्य रस्त्यावर उतरले, ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले आणि स्पष्ट मागणी केली, हा ठराव रद्द झाला पाहिजे। आंदोलन इतके तीव्र होते की सरपंच आणि ग्रामसेवक यांना 2 तास घेराव करण्यात आला आणि अखेर ग्रामस्थांच्या दबावामुळे तो ठराव रद्द करण्यात आला। यानंतर ग्रामस्थांनी व सदस्यांनी गावातील समस्यांचा जणू पाढाच इथं वाचला। नेरेदिगर गावातील खरी परिस्थिती जनतेसमोर व प्रशासनासमोर आणली। शाळेला कंपाऊंड नाही, ज्यामुळे शाळा सुटल्यानंतर संध्याकाळी येथे दारू पिण्याचे अड्डे बनले आहे। शाळा कंपाऊंड मध्ये दारूच्या पिलेल्या फुग्यांच्या, गावठी दारू, अवैध दारूंच्या पिशव्या पडलेल्या दिसतात। शाळेतील मुलांना पिण्याच्या पाण्याची सुसज्ज टाकी नाही, मुलांना घाणी जवळ असलेल्या नळातून पाणी प्यावे लागते, महिलांना तर आरोग्य उपकेंद्रात जाण्यासाठी कसरत करावी लागत आहे। गावकऱ्यांचा सवाल थेट आहे, गाव पाण्यासाठी वणवण करते आणि पंचायत बियर बार साठी झटतय। गावाच्या गरजा बाजूला ठेवून हा कोणाचा अजेंडा किंवा राजकारण आहे, असा सवाल मात्र गावकऱ्यांनी इथे केला आहे। नेरेदिगर ग्रामस्थांनी ठराव रद्द करून एक लोकशाहीचा आदर्श घालून दिला आहे, पण हे फक्त सुरुवात आहे। कोणत्याही गावात असे निर्णय मागच्या दाराने सदस्यांना डावलून घेतले जात असतील तर हे थांबवणे ही आता जनतेची जबाबदारी आहे, कारण पाणी, शिक्षण, आरोग्य हे अधिकार आहेत, निवडून आलेल्यांच्या कृपेने मिळणाऱ्या गोष्टी नाहीत। तुमच्या गावात असा निर्णय झाला असेल तर तो आम्हाला कळवा। MJ न्यूज तुमचे व्यासपीठ आहे। मी दादाराव वाघ, MJ न्यूज। आपण जामनेर तालुक्यातील नेरी येथे आलेलो आहोत। इथं एक अशी माहिती मिळाली की सरपंच आणि ग्रामसेवक यांनी एक अजब कारभार केलेला आहे की ग्रामपंचायत सदस्य यांना कोणतीही माहिती न देता ग्रामपंचायत ठराव करण्यात आलेला आहे। ग्रामपंचायतचा ना हरकत जो दाखला असतो तो घ्यावा लागतो, त्याविषयी सरपंच आणि ग्रामसेवक यांनी स्वतः ठराव करून त्या बियर बारला परमिशन दिलेली आहे ना हरकत दिलेला आहे। तरी इथल्या सदस्यांनी आक्षेप घेतलेला आहे की आम्हाला कोणतीही याविषयी माहिती नाहीये। त्याविषयी आज पूर्ण
गावातील प्रतिष्ठित व्यक्ती नागरिक इथे जमा झालेले आहे आणि ग्रामपंचायत सदस्य देखील आहे. नेमकी काय माहिती आहे आपण त्यांना, सरपंच आहे आपल्यासोबत, काय नाव आपलं? सुभाष मोरे. सुभाष मोरे आपल्यासोबत, आपण त्यांना विचारू की नेमकी याविषयी काय माहिती आहे, नेमका काय प्रकार घडलेला आहे. मागच्या मीटिंगला हा विषय झाला होता. काही सदस्य आता त्यांचे नाव पण आहे तिच्या आता ठरला विषयला. आता गावकऱ्यांना सदस्यांना आपल्याला ते मानलं की बाबा आपण दारू घ्यायचीच नाही गावामध्ये, एअरबार घ्यायचीच नाही. तर आपण आता या मीटिंगला कॅन्सल केलं, रद्द करत आलो. पण ज्या दिवशी ठराव झाला त्या दिवशी कोणकोणते ग्रामपंचायत सदस्य मग ते त्यावर बघून घ्या आठवण नाही. तरी पण साधारण 1, 2, 3, 4 असं 5-6 सदस्य आहेत. ठराव करताना आपल्या ग्रामपंचायतचा एक विषय असतो की बुवा ठराव करताना प्रत्येक सदस्याला सांगावं लागतं की तुम्ही हजर व्हा. असं आपण मीटिंगमध्ये विषय घेणार आहोत. तर त्याविषयी कोणत्या ग्राम सदस्यांना माहिती आहे? बाकीचे आमच्या चर्चेनुसार या आमच्या माहितीनुसार असं लक्षात आलं की ग्रामपंचायत सदस्यांना कोणती नोटीस किंवा यांना कोणती माहिती दिलेली नव्हती. माहिती दिली नसती आपण मग ते सूचना आल्यामध्ये कशी विषय होता ना. मग कसं काय किती दिवसानंतर नाव कधी ना 6 महिने झाले. आजपर्यंत ग्रामपंचायत सदस्यांना माहिती नाही, त्यांना अचानक आज माहिती याला ग्रामसेवक कुठे सदस्यांना नाही सांगितलं, गावाच्या लोकांना नाही सांगितलं. आता तुम्ही कॅन्सल केला मान्य आहे. आता तिथं बिअरबारचं म्हणजे स्ट्रक्चर उभं आहे, त्यावर तुम्ही काय करता? काय कारवाई नोटीस म्हणजे आज तुम्ही ग्रामपंचायततर्फे त्यावर सील मारणार की ग्रामपंचायत नाही ते फक्त स्ट्रक्चर पाहिजे त्याच्यावर काय चालू झालेला नाही. तर आपण बघितलं की सरपंच यांनी स्पष्ट आणि उल्लेख केलेला आहे की बा आम्ही आज तो ठराव थांबवलेला आहे आणि तिथलं स्ट्रक्चर जे बांधकाम जे चालू आहे ते थांबवण्यात येईल, तिथं सील मारण्यात येईल. तरी आपण काही आपल्या महिला सदस्य आहेत त्यांना विचारू, त्यांना माहिती. आपल्यासोबत ग्रामसेवक आहे, काय नाव आहे? माझं नाव DP पेडकर, ग्रामपंचायत अधिकारी नव्यानेच मी आता या ठिकाणी आज पहिला दिवस रुजू झालो आणि आज ग्रामपंचायतला गावकरी आलेले आहेत, परत ग्रामपंचायत सदस्य देखील आलेले आहेत आणि त्यांच्या भावना अशा करताय आम्हाला की ते एकदम तीव्र नाराज झालेले आहे. नेमका आज काय प्रकार झाला, नेमका काय प्रकार आहे? तर ग्रामपंचायतीकडे ग्रामस्थांचा एक अर्ज आला आहे की वाईन शॉपबद्दल जो अगोदर ठराव झालेला होता तो सर्व आजच्या मीटिंगमध्ये सर्व सदस्यांना सर्वानुमते रद्द करण्याचा ठराव केलेला आहे. त्याचा आता पाठपुरावा आम्ही ग्रामपंचायत मार्फत करतो. म्हणजे आज ठरावामध्ये काय निर्णय घेण्यात आला? आता जो केलेला ठराव यापूर्वीचा तो सर्वानुमते रद्द करण्यात आला. आज आजच्या मीटिंगमध्ये असं ठरलं. आज जे झालंय म्हणजे सरपंच भाऊनी जे बिअर बार आणि वाईन शॉप जे त्याला परमिशन दिलेली आहे आणि सदस्य या नात्याने म्हणजे जे कोरम पूर्ण करावा लागतो. मीटिंगमध्ये विषय होतो, नंतर मग दुसरं तो प्रोसिडिंगवर लिहिला जातो. तर मीटिंगमध्ये आमच्या सह्या घेतल्या, पण मग आम्हाला माहितीच नव्हतं की सह्या कशासाठी, फक्त मीटिंगचा कोरम पूर्ण करण्यासाठी आम्ही सह्या दिल्या. पण आम्हाला माहिती नाही की बिअर बार आणि वाईन शॉपसाठी परमिशन देत आहे, कारण प्रोसिडिंग बुक हे नंतर लिहिली जाते. नंतर लिहिल्यामुळे आम्हाला माहितीच नाही विषय. 6 महिन्यानंतर आम्हाला माहिती पडत आहे ती वाईन शॉप ओपन होते. नाही आम्हाला काहीच माहिती नाही. आणि आम्हाला जेव्हा माहिती पडलं तेव्हा आम्ही लगेच अर्जंटमध्ये मीटिंग ठेवली आमच्या ग्रामपंचायतची आणि सर्व सदस्यांनी त्याला ना हरकत दिली आणि तो मंजूर ठराव जो आहे तो कॅन्सल करण्यात आला. नेरीमध्ये ऑलरेडीच आहे बिअर बार आहे, देशी दारू आहे, अजून गावठी पण विकले जाते. तरी अजून परमिशन मिळालं त्याला, त्याच्यामुळे सगळ्यांचं ना हरकत होतं.
आणि अजून कसं आहे गावाला वेगळ्या वर्णावर म्हणजे वाईट वर्णावर नेण्याचा हेतू आहे. त्यासाठी आम्ही सगळ्यांनीच त्याला नामंजुरी दिली आणि तो विशेष क्लोज करण्यात आला आणि सगळ्यांनी ठराव कॅन्सल केला. आम्ही सर्व सदस्य मिळून ज्यावेळेस निवडणूक लढवली आणि निवडून आलो त्यावेळेस सर्वांनी दारूबंदीचा ठराव मांडलेला होता आणि दारूबंदीला कडाडून विरोध केलेला होता. तरी सुद्धा आता जे सरपंच उपसरपंच होते त्यांनी त्यांच्या सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनाही न सांगता त्यांना न कळवता आणि विरोधकांना तर विश्वासातच नाही घेतला. डायरेक्टली त्यांच्या पाठीत खंजीर खुपसलाय. तो खंजीर त्यांनी सदस्यांच्या पाठीत खुपसल्याने तर पूर्ण गावाच्या डोळ्यांमध्ये धूळ पॅक केलेली आहे. आणि हे गावकरी आणि आम्ही सदस्य बिलकुल सहन करणार नाही. आम्ही त्यांनी 4 महिन्यापूर्वी आम्हाला सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना कुठलेही संबंध न देता किंवा मासिक मीटिंग मध्ये विषय न घेता कुठल्याही ग्रामसभेला विषय न मांडता डायरेक्टली बिअर बारला 2 बिअर बारला परमिशन देऊन टाकलेली होती, एनओसी दिली होती आणि त्याचा सर्वांनी आम्ही निषेध केला जेव्हा माहीत पडलं तेव्हा. आता आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीने आमच्या सर्व सदस्यांच्या वतीने आज आम्ही तो ठराव मासिक मीटिंग मध्ये रद्द करण्यात आहे आणि पूर्ण ह्या जो ठराव रद्द केलेला आहे तोच आम्ही ग्रामसभेला सुद्धा सर्व गावकरी मंडळीच्या साक्षीदाराने तो रद्द करणार आहे. एवढंच आम्ही तुम्हाला सांगू इच्छितोय. हे जे सत्तेचा दुरुपयोग करणे म्हणतात किंवा सत्तेचा माल आल्यासारखं म्हणतात ह्या गोष्टीचा विषय असतो. 4 वर्ष विकास कामांना आम्ही समर्थन केलं. याचा अर्थ नाही की कुठल्याही चुकीच्या कामाला आमचं समर्थन असेल. आम्ही त्याचा जाहीर निषेध केला आणि दिलेले परमिशन रद्द करण्याचा ठराव ग्रामसेवकांना, सरपंचांना, उपसरपंचांना करण्यास भाग पाडलेले आहे. याला सर्व ग्रामस्थ सुद्धा समर्थन असल्यामुळे इथे हजर आहे. तर या सर्व ग्रामस्थांचं सुद्धा तुम्ही अनुमोदन या गोष्टीला आहे. आपण त्यांनाही विचारू की नेमका प्रॉब्लेम काय आहे. नमस्कार, आपलं नाव? माझं नाव चेतन पाटील, निरीदिगर काम. आज जो गावामध्ये या ग्रामपंचायतला जो प्रकार घडत आहे याविषयी आपलं काय मत आहे? हा जो प्रकार होतोय सर, हे आमच्या मतदान करणाऱ्यांचा खून केला येईल. यावर आपण काय कारवाईची मागणी करतो? आमचं असं म्हणणं ज्यांनी जी परमिशन दिली त्यांना बॉडीवर बरखास्त करा. बडतर्फ दोषींवर कारवाई करणार. नुसतं ठराव कॅन्सल न करता त्यांना सत्तावर कोणी बसवलेलं आहे हे ते बोलून गेलेले. बरोबर. ज्यांना ज्या लोकांनी बसवलेलं आहे त्यांना न विचारता हे ठराव पास कसे करताय याची इन्क्वायरी झाली पाहिजे ना पूर्ण. ऑलरेडी गावामध्ये बिअर बार आहे, देशी दारू आहे, पन्न्यांची विल्हेवाट होते, बॉटली विकल्या जात आहे. त्यावर सर्वे खेळ चालू आहे पण याच्याकडे कोणी लक्ष देत नाही. आणि अजून बिअर बारचे 2 लायसन्सची परवानग्या देऊन आले ते कोणाला विचारून देत आहे. म्हणजे यात पदावर बसले तर स्वतःचं संपत्ती समजायला लागून गेले, अधिकार समजायला लागून गेले. पब्लिकले न विचारता हे सगळे निर्णय घेत आहे. गट विकास अधिकारी यांना काय मागणी करतात? मागणी तर याच्यावर इन्क्वायरी बसवली सरांना. इन्क्वायरी आहे की जे 6 महिन्या पहिले आपण जी परवानगी दिलेली आहे एनओसी बिअर बारसाठी, यामध्ये कोणकोणते सदस्य आहे ते सगळ्यांना समजायला पाहिजे आणि त्यांना त्या सदस्यांना पण विचारलं पाहिजे की त्यांचं घेतलेलं आहे का प्रोसिडिंगमध्ये, त्याची साईन प्रॉपर झालेली आहे का. आता हे जे ग्राम सदस्य आहे यांचं असं म्हणणं आहे यांची साईन झालेली नाही आहे तरी मी तिच्यामध्ये साईन केलेली डुप्लिकेट नाही. मी सही केलेली नाहीये आणि काय नाव आपलं? सही पण डुप्लिकेट केलेली नाहीये. सह्या घेऊन घेतलेल्या आहे आणि नंतर सदस्य गेल्यानंतर तो कॉलम भरून घेण्यात आलेला आहे. सदस्यांचा विश्वासघात केलेला आहे. माझी सही तर नाहीये पण गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे जर गावामध्ये आधीच बिअर बार आहे, एक देशी दारूचं दुकान आहे, गावठी दारू विकली जाते, तरी सुद्धा सरपंचाची पैसा बघून नीतिमत्ता हरपली आणि पैशाच्या कारणास्तव म्हणजे नीतिमत्ता हरपल्यामुळे तो पैशांच्या मागे गेला आणि ज्याला त्याने एनओसी दिली त्याच्याकडनं पैसे घेऊन फक्त त्याचा सर्वांचा आरोप आहे की इथं कुठेतरी पैशाचा ताळमेळ सरपंच आणि ग्रामसेवक यांनी हे घटना राबवलेली आहे.
सर बरोबर सरपंच ग्रामसेवका या तालुक्यासाठी GNOC दिली गेलेली ते सरपंचाची इंडिव्हिज्युअल ग्रामसेवकाने ग्रामसेवका सही नाही करायची हो. नाही नाही ठराव यात फक्त सरपंचाचा हात आहे आणि उपसरपंचाचा हात आहे. आणि बाकी सदस्यांचा सगळ्यांचा विरोध आहे. तरी कोरम पूर्ण करण्यासाठी सह्या घेतल्या जातात आणि प्रोसिडिंग ही नंतर लिहिली जाते. ही सरपंच आणि ग्रामसेवक ज्या सगळ्यांच्या परमिशनच लिहिली जाते. आम्ही जेव्हा निवडून आलो त्यावेळेस 3 महिन्याला मीटिंग होती, म्हणजे 3ऱ्या मासिक सभेला आम्ही जमलो. त्यावेळेस एक आमच्या गावातील एक आला होता अर्ज असा बिअर बारच्या शॉपिंगला परमिशन द्यावा असं, पण आम्ही तो कॅन्सल केला आणि त्याच वेळेस ठरवलं की आपण जोपर्यंत 5 वर्ष आहेत तोपर्यंत 5 वर्षात एकाही बिअर बारला, वाईन शॉपला, देशी दारूला किंवा मग ते फुगे विकणाऱ्यांना परमिशन द्यायची नाही. हे आमचं 3 महिने म्हणजे ज्यावेळेस आम्ही 3च महिने झाले होते निवडून आलो होतो त्यावेळेसच खूप वादही झाले होते आणि त्यावेळेस सांगितलं होतं स्पष्ट भाषेमध्ये की परमिशन मिळणार नाही. सरपंचाला हे असं माहिती होतं की सदस्य याला संमती देणार नाही किंवा सहमत राहणार नाही, म्हणून सरपंचाने त्याचा वैयक्तिक खिसा गरम करून स्वतः पैसे घेऊन स्वतः सही करून टाकली आणि सदस्यांच्या सह्यांचा ज्याही सदस्यांनी केलेला आहे, मी तर केलेली नाहीये, ज्या सदस्यांनी केलेला आहे त्यांच्या सहीचा गैरवापर करून घेतलेला आहे. यात फक्त सरपंच आणि उपसरपंच आहे. म्हणजे त्यांचं सरपंचांनी जे सांगेल त्याच्यावर अनुमोदक आणि यांच्या ज्या सह्या आहेत त्या तुमचं असं म्हणणं की त्या खोट्या आहेत? नाही, ते त्यांना माहिती आहे. ज्यांनी सूचक आणि अनुमोदक म्हणून केलेलं आहे ना ते त्यांना माहिती, पण आम्हाला सदस्यांना काहीच माहिती नव्हतं. त्याच्यामध्ये प्रकाश बोरसे आणि शोभाई बोरसे यांचा पण हात आहे. या उपसरपंच होते ते, सूचक होते ते त्यावेळेस. आणि ते म्हणतात आता आम्हाला नाही माहिती या गोष्टीचा, म्हणजे त्यांनी पण त्यांचा हात आहे. उपसरपंच महिलाचे शोभा बोरसे त्यांनी फक्त सही केली आणि पहिला मुद्दा त्या शिकलेल्या नसल्यामुळे सही करून घेऊन गेल्या. वाचनाचं काम जमलं नसल्यामुळे त्यांनी सही केली आणि त्यांचाही हात होता. आपल्या सोबत उपसरपंच आहे, नाही माझी उपसरपंच आहे, त्यांना आपण विचारून नेमका हा प्रकार काय आहे. जो प्रकार घडला सगळ्यात अगोदर त्याला माझा विरोध आहे आणि त्या विरोधाला आम्ही सदस्य जे मीटिंग घेतली त्या मीटिंगच्या संदर्भात आम्ही चर्चा केली वरती की त्या मीटिंगला कसं आता हे जे झाला आहे प्रकार याला थांबवायचा कसा. तर सगळ्या सदस्य मिळून आम्ही सरपंचांना धारेवर धरून सण आणि तो ठराव रद्द करण्यात आला. आपल्यासोबत काही गावकरी आहे, आपण त्यांना विचारू. सरपंच यांनी आता नेमकं आपल्यासोबत काही मिनिटापूर्वी सांगितलं की तिच्यावर अनुमोदक आणि सूचक यांच्या सह्या आहेत. हे माझे उपसरपंच आहे, आता वेगळे आहेत. तर त्यांना ज्यावेळेस सही केलेली होती ते उपसरपंच आहेत, त्यांना विचारू आपण की त्यांनी सही केलेली होती का. ज्यावेळेस 6 महिने अगोदर झालेला प्रकार आहे, ज्यावेळेस हरकत देण्यात आली त्यावेळेस तुम्ही सही केलेली होती. त्या मीटिंगला मी हजर होतो. हजर असल्यामुळे माझी प्रोसिडिंगला सही आलेली होती आणि 7 सदस्यांनी सही केलेली होती. जो प्रकार घडला तो अंधारात घडला. म्हणजे बघ कोणत्या प्रोसिडिंगवर सही केली जाते हे तुम्हाला माहितीच नाही असं तुमचं म्हणणं. प्रोसिडिंगला जी सही घेतली जाते त्याच्यात विषयच नाही तर सही करणारच आहे आणि मीटिंगमध्ये विषय नाही न होता त्याच्यामुळे सही आम्ही केली. तर आपण बघितलं सरपंच आणि ग्रामसेवक यांनी सह्या तर घेतल्या, परंतु जे सूचक अनुमोदक आहे त्यांना हे माहिती नाही की आपल्या सह्या नेमक्या कोणत्या विचार घेतल्या जात आहे, कारण त्याच्यावर विषयच नव्हता अशी त्यांनी माहिती दिली. माझे सरपंचांनी जे स्टेटमेंट दिलं त्याला माझा निषेध आहे. कारण तुम्ही ग्रामसेवका याच्यावरती ठरावावरती सही करतात, त्यांना जाणार की असं म्हणतात, पण त्यांना जो ठराव दिला गेलेला आहे ग्रामपंचायतीकडून त्याच्यामध्ये सध्या सूचक अनुमोदक सरपंच माझी सरपंच आणि तालुके उपसरपंच या सर्वांच्या सह्या आहे. तर तुम्ही ठरावावरती न सह्या करू शकता, पण तो त्यांना ठराव दिलेला आहे त्या ठरावावर वाचून सही सह्या करून आपण आरावधानानं झालेली नाही आहे. तर हेतू पुरस्कार केलेली चूक आहे असं मी म्हणेल आणि हे चुकीचं आहे आणि याचा आम्ही कायम निषेध करतो. आपल्या काही गावकरी आलेले आहेत, आपण त्यांना देखील विचारू की त्यांची सदस्य सरपंच याविषयी काय तक्रार आहे. आपल्यासोबत गावकरी आहेत, काय नाव आपलं? आहे सदस्य सांगताय की आम्हाला माहिती, सरपंच सांगताय की आम्ही ठराव केलेला होता त्यांना माहिती, याविषयी आपलं मत काय?
सदर गावामध्ये बिअर बारचं तिथं बांधकाम चालू होतं. तिथे काही नागरिक गेले असतात, तिथे कळले की तिथं बार बांधला जातो. तेव्हा नागरिकांनी या विषयावर मेंबरांना विचारायला सुरुवात केली. तेव्हा काही मेंबर लोकांनी प्रतिक्रिया त्यांनी आम्हाला सांगितलं हे सगळं खोटं नाटक झालेलं गोष्ट आहे म्हणे, असं काही परमिशन आम्ही दिलेली नाही. मासिक मीटिंगमध्ये आमच्या सह्या घेऊन घेतलेल्या होत्या आणि त्याच्यावर ते नंतर लिहून आलेलं आहे म्हणे. मग त्यांनी लोकांना सांगितलं तर सर्व लोकांनी इथं मग आक्रोश आल्या आणि तेव्हा ही मेंबरांची मीटिंग झाली आणि त्यात आता त्यांनी कॅन्सलचा ठराव केलाय झालेला आहे ठरावाचा. पण आता भविष्यात काय होतं ते समजे ना. आता आपल्यासोबत दोन बिअर बार असलेली एक अशी दुकान आहे, वाईन शॉप अजून पहिलेच आहे आणि त्याच्यानंतर 4th-5th एक वाईन शॉप देण्यात आहे. त्याच्यावर म्हणजे काय देत आहे बा, पाण्याकडे लक्ष देत नाही आणि दारूकडे लक्ष देतात का. पाण्याची पाईपलाईन जरा दिसावली फुटते आणि दारूकडे पूर्ण लक्ष द्यायचं म्हणजे पैसे भेटा म्हणून का. गावाच्या समस्या सोडवायची नाही. हां अवैध दारू किती विकले जाते त्याच्याकडे लक्ष नाही. त्याचा पाठपुरावा करायला सांगला तर पोलिसाचं काम आहे असं सरपंचाचं उत्तर आहे. आम्ही एकदा पत्र दिलं, पाठपुरावा करून केल्यानंतर एक पत्र दिलं होतं का नाही होत. वारंवार चौकशी केली पाहिजे ना. आपण बघितलं की गावकरी एकदम संतप्त झालेले आहे. बिअर बारला परमिशन खोटी नाटी दिली जाते, परंतु गावातील समस्यांवर लक्ष द्यायला सरपंचाला वेळ नाही. एकांची घेऊन घेते की आपल्यासोबत काही यंग गावातील काही तरुण वर्ग आहेत. आपण त्यांना विचारू की नेमका हा प्रकार कसा घडला आणि का घडला आणि यावर आपली प्रतिक्रिया काय आहे. नमस्कार, आपलं नाव? रुपेश पाटील. बरं, आज जो प्रकार घडला त्याविषयी आपलं काय मत आहे किंवा सरपंच सांगताय की मी 6 महिन्या अगोदर ठराव केलेला होता, ग्रामपंचायत सदस्य सांगता की आम्हाला कोणतेही सांगण्यात आलेलं नाही आहे, यावर नेमकं तरुण वर्गाचं काय म्हणणं आहे? यावर तरुण वर्गाने जे केलं, आज जे केलं ते जानेवारी महिन्यामध्ये सरपंच उपसरपंच यांनी कायद्यांचा खेळ करून सण आणि कागदपत्र कोरे सोडून सण कागदपत्रानंतर लिहून सण यांनी मीटिंग झाल्यानंतर त्याच्यावर लिहिलं आणि त्यांनी प्रोसिडिंग नंतर भरली आणि त्याच्यामध्ये दारूला परवानगी दिली. आता यांनी याच्यामध्ये पैसे घेतले, सरपंच उपसरपंच जे असतील यांनी यात पैसे घातले आणि गावाचं नागरिकांचा सदस्यांचा अपेक्षाभंग केलाय. यांनी खूप मोठं गावाचं नुकसान केलंय. काय कारवाईची मागणी करता? कारवाईची मागणी आहे, यांची कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि कोणीच काही करत नव्हतं. जेव्हा इथे गाव जमा झालं, जेव्हा हे नागरिक आले, जेव्हा हे तरुण आले, गावातले काही श्रेष्ठ कार्यकर्ते वगैरे आले, तेव्हा हे झालं. आतापर्यंत काही होत नाही होतं. आम्ही 8 दिवस झाले सांगत होते, करत होते. जेव्हा गावातले तरुण मुलं आले, जेव्हा गाव ग्रामसेवकावर धावून गेलं, सरपंचावर धावून गेलं, तेव्हा सरपंच म्हणतो माझा काही संबंध नाही, माझ्या सहकाऱ्यांनी पैसे घेतले आणि सहकाऱ्यांचं नाव सांगायची वेळ आल्यावर सरपंच पडून गेला. याच्यामध्ये गावाचा आणि ग्रामपंचायत सदस्यांचा, आता मी विरोधी ग्रामपंचायत सदस्य आहे, पण सत्ताधारी पक्षातल्या ग्रामपंचायत सदस्यांना पण माहित नव्हतं की काय केलंय. आणि सरपंच सांगतोय इतर ठिकाणी की मला माझ्या पक्षश्रेष्ठीचा दबाव आहे. मग त्यांनी ओपन करावा, कोणत्या पक्षश्रेष्ठीचा दबाव आहे तुला, तुझे पक्षाचे लोक तुम्हाला सांगता का गावामध्ये दारूचं दुकान टाका, गावामध्ये सत्तेच्या पिढ्या चालवा, गावामध्ये गावठीचे दारूचे फुगे विका, हे सांगता का नाही? टोटल सगळे पण त्यांना सांगा सरपंचांनी की कोणतं वरिष्ठ सांगतो पक्षाचा. आमची गावाच्या नागरिकांची एकच मागणी आहे, याच्यावर कठोर ती कारवाई झाली पाहिजे, नाही तर उद्या उठून आम्ही रस्ता रोको करू. तर आपण बघितलं इथं तरुण वर्गाने पुढे येऊन सण सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य जो 6 महिन्यापासून चाललेला बाजार होता तो इथे थांबवण्यात आला आणि त्यांनीच ग्रामपंचायत सदस्यांना जागृत केलं की तुमच्या सह्या नसताना ना हरकत कशी देण्यात आली. यावर त्यांच्यावर सुद्धा आक्षेप तरुण वर्गाने घेतलेला आहे आणि त्यांना जागृत करून सण इथं आज ग्रामपंचायतचा ठराव रद्द करण्याबाबत त्यांनी आंदोलन केलेलं आहे. आणि 4 ते 4.5 वर्षामध्ये एकही ग्रामसभा यशस्वी झालेली नाही इथे. आणि हा जो ठराव आहे बिअर वाईन शॉप असो की बिअर शॉप असो, तो ग्रामसभेच्या ठरावानुसार दिला जातो, पण एकही ग्रामसभा न घेतला त्यांनी परस्पर निर्णय घेता येते. ही परवानगी लवकरात तुम्ही पण शासन दरबारी काहीतरी तुमच्या हिशोबाने करून प्रत्येक ठिकाणी पाठवा आणि ग्रामसेवकांना आम्ही सांगितलंय तहसीलदारला वगैरे पाठवा.
आणि हा जो विषय झाला, आता इथे तुमच्या समोर मराठी शाळा आहे, त्या मराठी शाळेमध्ये कंपाऊंड वॉल कंपाऊंडने पैसे पास झाले ते असेल त्याचा बी पाठपुरावा करा. म्हणजे सत्ताधारी करता काय गावामध्ये प्लॉटमध्ये जोगी शिरमध्ये जाऊन बघा तुम्ही, रस्त्याला अक्षरशः डोंगरावर पाणी आहे, रस्त्यामध्ये जायला जागा नाही. या मराठी शाळेमध्ये अक्षरशः इथून दिसत आहे पण ते पत्र उडलेले आणि ते दारूचे असतं ना, फुगे म्हणतो आपण त्याला, ते फुगे पडले मराठी शाळेमध्ये. आणि काही गोष्टी बोलू शकत नाही, ते त्या अवैध गोष्टी तिथे मराठी शाळेमध्ये होता. म्हणजे पोलीस प्रशासनावर देखील इथे आक्षेप तुमच्यातर्फे घेण्यात येतो. पोलीस प्रशासनावर आक्षेप आहे. आपलं सरपंच काय चालवत आहे, सत्ता काय आहे, ग्रामसेवक काहीच नाही. मराठी शाळेमध्ये बघा तुम्ही कंपाऊंड नाही, काहीच नाही. तिथे डायरेक्ट अक्षरशः दारूचे फुगे पडलेले आहे. लाज वाटते दारूचे फुगे पडलेले. कंपाऊंडचं कित्येक काम मंजूर झालेलं आहे, त्यांनी ते काम पूर्ण ठेवलेलं आहे. तुम्हाला एक विनंती की तुम्ही गावाच्या समस्या जाणून घ्यावा. जायच्या वेळेस फक्त स्मशानभूमीमध्ये बघा, स्मशानभूमीमध्ये जायला रस्ता नाही आहे. अक्षरशः ज्याचा घरचं कोणी जातं ते घरचे पैसे जमा करता, आम्ही मुलं पैसे जमा करतात, तिथे ट्रिप टाकता, तेव्हा लोकांना जायला जागा आहे. मग काय करताय सरपंच, काय करताय सत्ताधारी. मॅडमांना बोलून इकडे एक बाई मॅडम त्या मग तुम्हाला दाखवतो ना ते पहा. हे अक्षरशः गावातल्या लोकांना नागरिकांना बाकडे आणले बसली ती, ते बाकडे नेमन ठेवाले नाही यांच्याकडून ग्रामपंचायतवाल्यांकडून. हे पहा तुम्हाला साफ करता येत नाही त्यांना. ब्लॉक मध्ये गावात उकले, ब्लॉक मध्ये 5,000 लोकांच्या गाव संख्या त्याच्यात त्यावर ब्लॉक बसवले. पूर्ण घ्या ना तुम्ही, पूर्ण एरिया त्यांच्याकडून येतो, तोडताड होत नाही, लोक कुठे उभी राहतील. खेड्यापाड्याचे लोक नाव काढतात आपल्या गावाचं. कधीपासून समस्या आहे? अरे बाप्पाईल पासून हे तरी आता थोडंफार करता, मग समजा खऱ्यासारखे पोरं झाले त्यामुळे हातानं साफसफाई करून घेतात. सगळ्या मुळे स्वतः हाताने कापलंय. आता तुम्ही तर बघितलं एअरपोर्टला, आता तुम्ही साहेब व्हिडिओ केले, तुम्ही आले बघितले. ही समस्या म्हणजे कमीत कमी 10-15 वर्षापासून आहे. गावात कोणताच विकास नाही आहे. आता तुम्ही बघितलं एकमेव स्मशानभूमी आहे गावाची. एक तिकडे स्मशानभूमी आहे पण ती लांब आहे, तिकडे दूर आहे खूप, गावाच्या एकदम दूर आहे. आणि एक स्मशानभूमी आहे म्हणजे जुनी स्मशानभूमी गावाची पहिली, सगळ्यात पहिली. त्या स्मशानभूमीचे तुम्ही हाल बघताय किती खराब आले. आणि या स्मशानभूमीला गावात एकमेव यायचा रस्ता आहे, तो यायचा रस्ता तुम्ही बघताय किती खराब येतात. म्हणजे यायला रस्ता नाही. सर्वप्रथम उपकेंद्र, एकमेव उपकेंद्र गावामध्ये, उपकेंद्रात जायला रस्ता नाही आहे. माणूस जिथे जन्माला येतो त्या उपकेंद्रात जायला रस्ता नाही आहे, आणि माणूस जिथे मरतो त्या मऱ्या ठिकाणी यायला रस्ता नाही आहे. कोणता विकास आहे गावाचा? काहीच, कोणत्याच परिस्थिती विकास नाही आहे. काय करताय मग सत्ताधारी? बरोबर. याविषयी आपण सरपंच किंवा ग्रामसेवक यांच्याकडे काही प्रस्ताव मांडला होता गावकऱ्यांमार्फत? ग्रामसेवक सरपंचांकडे आम्ही विरोधी ग्रामपंचायत सदस्य राष्ट्रवादीचे कायम मीटिंग मध्ये वाद करत आले. कायम सरपंचाला हे काम कर, ते काम कर. आम्ही सांगितलं त्याच्या विरोधातच काम करत आले. आम्ही म्हणजे कमीत कमी 50 वेळा सांगितलं की तुम्ही हे स्मशानभूमी बघा, काहीच नाही स्मशानभूमी. आपण बघितलं, काय नाव आपलं, रुपेश भाऊ यांनी आपल्याला ग्रामपंचायतचा जो भोंगड कारभार इथं निरीतिकरमध्ये चालू आहे. एक आपण बघितलं की बिअर बार वाईन शॉपचा विषय झाला, जिल्हा परिषद मराठी शाळेचा झाला, आणि एक अक्षरशः म्हणजे शासनालासुद्धा लाजिरवाणी करणारी गोष्ट आहे. स्मशानभूमीत येण्यासाठी जेव्हा एखादी प्रेत स्मशानभूमीत येतं त्यावेळेस त्यांना अक्षरशः त्यांच्या नातेवाईकांना कसरत करून यावं लागतं. अशी दुरावस्था
या रस्त्याची झालेली आहे, तरी देखील येथील ग्रामपंचायत सदस्य किंवा ग्रामसेवक सरपंच येऊन पाहायला देखील तयार नाही. यावर ग्रामस्थांचं असं म्हणणं आहे की आजपर्यंत 14 वित्त आयोग असो 15 वित्त आयोग असो यातून कोणता निधी कुठं खर्च होतो आम्हाला नेमकं समजतच नाही. नेमकं त्या 4 दिवारीच्या आतमध्ये काय विषय घडतो, काय प्रोसिडिंग होते, काय ठराव होता, कोणता निधी कुठं वापरला जातो याविषयी कोणतीही माहिती ग्रामस्थांना मिळत नाही. या व्यतिरिक्त आजपर्यंत इथं ग्रामसभा झालेली नाही आहे किंवा ग्रामसभा सक्सेस झालेली नाही आहे. नेहमी नेरी दिगर हा भाग चर्चेत असतो. हंडा मोर्चा म्हणा, लाईन कमीत कमी लाईन इथं मागील वेळेस आम्ही कव्हरेज केलं होतं त्यावेळेस लाईन इथं 8 दिवस नव्हती. त्यावेळेससुद्धा नागरिकच जेव्हा रस्त्यावर उतरतात त्याच वेळेस यांचं म्हणणं ऐकलं जातं. आज देखील तरुण वर्गाने पुढाकार घेऊन इथं रस्त्यावर उतरलेले आहे. तर आपण बघू BDO साहेब असो किंवा मुख्य अधिकारी जळगाव जिल्हा हे या तरुण पिढीचा आवाज याच्यावर काय कारवाई करता आणि प्रशासन, ग्रामसेवक, सरपंच या इतर यांचा जो गैरकारभार झालेला आहे यावर काय कारवाई करता याकडे आपलं लक्ष लागून राहील. MJ न्यूज सोबत मी दादाराव वाघ.